मॉर्निंग टू ऑल ऑफ यू. लास्ट लेक्चरला आपण बघितलेलं होतं की बोहर्स ॲटॉमिक मॉडेलच्या संदर्भात मी तुम्हाला एक्सप्लेनेशन दिलेलं होतं की बोहर्सनं ॲटम कसा आहे याच्या संदर्भात आपल्याला एक्सप्लेनेशन प्रोव्हाइड केलेलं होतं. ओके, नाव आता आपल्याला ॲटममध्ये माहीत आहे की ॲटम मध्ये काय आहे, सेंटरला न्यूक्लियस आहे, न्यूक्लियसच्या सराउंडिंगला इलेक्ट्रॉन रिव्हॉल्व होतात असतात in a circular path. Okay, that is stationary orbit. That stationary orbit is also known as a cell. आणि त्या सेलला डेसिग्नेट केलेला आहे KLMN या कॅपिटल लेटर्सनं. देन आता आपल्याला बोहर्स ॲटॉमिक नंबरच्या नंतर ॲटम मध्ये परत काय असतं, ॲटम मध्ये इलेक्ट्रॉन फिरत असताना तो कुठं फिरतो, कसा आहे, त्याची पोझिशन काय आहे, याची एक्झॅक्ट आयडिया, एक्झॅक्ट ॲड्रेस आपल्याला क्वांटम नंबर प्रोव्हाइड करत असतो. ओके, बघा मी काय सांगितलेलं आहे की ॲटम मध्ये जो इलेक्ट्रॉन्स आहे त्या इलेक्ट्रॉनचा एक्झॅक्ट ॲड्रेस आपल्याला माहित करून घ्यायचा आहे. ॲटम मध्ये एकच इलेक्ट्रॉन असतो असं नाही, ॲटम मध्ये भरपूर सारे इलेक्ट्रॉन असतात आणि तो इलेक्ट्रॉन वेगवेगळ्या सेलमध्ये फिरत असतात. या संदर्भातचा आपल्याला त्या इलेक्ट्रॉनचा काय करायचा आहे, ॲड्रेस माहित करून घ्यायचा आहे आणि त्या ॲड्रेस संदर्भात आपल्याला माहिती देणार आहे क्वांटम नंबर. बेसिक कन्सेप्ट ऑफ ॲटम मध्ये नेक्स्ट पार्ट जो आहे दॅट इज अ क्वांटम नंबर. बघा आता हा जो क्वांटम नंबर आपण या ठिकाणी घेणार आहोत, या क्वांटम नंबर मध्ये त्यातला पहिला जो क्वांटम नंबर आहे दॅट इज अ प्रिन्सिपल क्वांटम नंबर. बघा फर्स्ट क्वांटम नंबर is a principal quantum number. प्रिन्सिपल क्वांटम नंबर आणि हा जो प्रिन्सिपल क्वांटम नंबर आहे डेसिग्नेट केला जातो स्मॉल n या लेटरनं. ओके, बघा प्रिन्सिपल क्वांटम नंबर कशाची आयडिया देतो, काय माहिती करून देतो आपल्याला. दे गिव्ह द आयडिया अबाउट द नंबर ऑफ अ सेल द प्रेझेंट इन द ॲटम. बघा प्रिन्सिपल क्वांटम नंबर कशाची आयडिया देतो, दे गिव्ह द नंबर ऑफ सेल दे आर प्रेझेंट इन कशामध्ये, इन ॲटम. त्या ॲटम मध्ये नंबर ऑफ सेलची संख्या किती आहे या संदर्भात एक्झॅक्ट आपल्याला जी माहिती प्रोव्हाइड केल्या जाते ती प्रोव्हाइड केल्या जाते प्रिन्सिपल क्वांटम नंबरनं. मग ह्या ज्या काही सेल असतात या सेल मध्ये n ची व्हॅल्यू बघा 1 2 3 4 डॅश 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 डॅश. ओके, म्हणजे KLMN डॅश 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 या लेटरनं काय करतात, सेल डेसिग्नेट करतात. फॉर एक्झाम्पल इकडे लक्ष द्या. आता फॉर एक्झाम्पल हियर दिस इज द न्यूक्लियस ऑफ ॲटम. हा ॲटमचा न्यूक्लियस आहे, ह्या काय रे, सेल. या सेलची माहिती कोण देणार, प्रिन्सिपल क्वांटम नंबर. दिस इज द K cell, L, M and last is N. Okay, they give the idea about the number of cell. बघा हा न्यूक्लियस आहे, दिस इज द K cell, ही आहे L, दिस इज द M आणि ही आहे N. लक्षात घ्या, जो फर्स्ट क्वांटम नंबर आहे प्रिन्सिपल क्वांटम नंबर तो कशाची माहिती देतो आपल्याला, सेल. प्रिन्सिपल क्वांटम नंबर दे प्रोव्हाइड द नंबर ऑफ सेल प्रेझेंट इन द ॲटम. दे गिव्ह द आयडिया अबाउट द नंबर ऑफ सेल दे आर प्रेझेंट इन द ॲटम. या सेल डेसिग्नेट केल्या जातात KLMN या लेटरनं काय केल्या जातात, त्या डेसिग्नेट केल्या जातात आणि या सेल मध्ये काय होतात, इलेक्ट्रॉन्स रिव्हॉल्व होतात अराउंड द न्यूक्लियस. दिस इज द फर्स्ट क्वांटम नंबर. याचा क्रॉस सेक्शन जर का घेतला आपण, याला असं कट केलं तर या प्रकारचं आपल्याला या ठिकाणी माहिती मिळते. ओके, म्हणजेच n ची व्हॅल्यू 1 2 3 4. K सेल साठी n ची व्हॅल्यू काय 1. L सेल साठी सेकंड सेल. बघा फर्स्ट मीन्स काय, हा एक नंबर काय, ही आहे पहिली सेल K, सेकंड सेल, थर्ड सेल अँड फोर्थ सेल. जी K सेल आहे या K सेल साठी पहिला आहे जी n ची व्हॅल्यू आहे 1, दिस इज द फर्स्ट सेल. L सेल साठी n ची व्हॅल्यू 2 आहे, M सेल साठी n ची व्हॅल्यू 3 आहे, N सेल साठी n ची व्हॅल्यू 4 आहे. फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ, दिस इज अ सेल नंबर. हे काय रे, सेल नंबर आहे. लक्षात ठेवा, ही आयडिया देते आपल्याला प्रिन्सिपल क्वांटम नंबर.
मग आता दुसरा क्वांटम नंबर जो आहे ॲझ्युमिथल क्वांटम नंबर, बघा दिस इज द ॲझ्युमिथल क्वांटम नंबर सेकंड. मग जो ॲझ्युमिथल क्वांटम नंबर आहे तो कशाने डेसिग्नेट करतात, स्मॉल एल लेटरनं. ॲझ्युमिथल क्वांटम नंबर दे डेसिग्नेट बाय द लेटर दॅट इज अ स्मॉल एल लेटर हियर. ओके, मग आता स्मॉल एल लेटरनं ॲझ्युमिथल क्वांटम नंबर डेसिग्नेट केला जातो. ॲझ्युमिथल क्वांटम नंबर कशाची आयडिया देतो बघा. Azimuthal quantum number they give the idea about the number of subcell present in main cell. ह्या ज्या काही सेल्स असतील या सेल मध्ये परत सबसेल आहे. ओके, they give the idea about number of, बघा number of subcell present in कशामध्ये बघा प्रेझेंट इन सेल, त्या सेल मध्ये किती सबसेल आहे याची आयडिया देणार ॲझ्युमिथल क्वांटम नंबर. मग ॲझ्युमिथल क्वांटम नंबर हा डिपेंड आहे, हा कशावर डिपेंड आहे बघा, ते डिपेंड अपॉन प्रिन्सिपल क्वांटम नंबर, म्हणजे एन वर डिपेंड आहे, प्रिन्सिपल क्वांटम नंबर वर डिपेंड आहे. मग त्या सब सेल मध्ये नंबर ऑफ सबसेल किती आहे, फॉर एक्झाम्पल या के सेल मध्ये किती सबसेल आहे, एल मध्ये किती सबसेल आहे, एन मध्ये किती सबसेल आहे, एन मध्ये किती सबसेल आहे, हे जर का कॅल्क्युलेट करायचं असेल तर याच्यासाठी व्हॅल्यू आहे एल इज इक्वल टू द एन मायनस ऑफ 1. अँड हियर वेअर, इकडे लक्ष द्या, वेअर एन मीन्स काय, दॅट इज अ प्रिन्सिपल क्वांटम नंबर. प्रिन्सिपल क्वांटम नंबर एन म्हणजे काय, दॅट इज अ प्रिन्सिपल क्वांटम नंबर. ओके, परत रिकॅप लक्ष द्या थोडं. ॲझ्युमिथल क्वांटम नंबर हा सेकंड क्वांटम नंबर आहे जो डेसिग्नेट केला जातो स्मॉल एल या लेटरनं. देन हा कशाची आयडिया देतो, ज्या सेल आपण बघितलेल्या आहेत त्या सेल मध्ये किती सबसेल आहे याची आपल्याला आयडिया देतो. देन तो डिपेंड आहे, ॲझ्युमिथल क्वांटम नंबर कशावर डिपेंड आहे, प्रिन्सिपल क्वांटम नंबरवर डिपेंड आहे. मग आता ॲझ्युमिथल क्वांटम नंबरची व्हॅल्यू एन इज इक्वल टू एन मायनस ऑफ 1, म्हणजे तुमच्या सेल मध्ये किती सबसेल आहे हे कॅल्क्युलेट करायचं असेल तर फॉर्म्युला आहे एन मायनस ऑफ 1. ओके, लक्षात ठेवा. पहिला क्वांटम नंबर सांगितला मी प्रिन्सिपल क्वांटम नंबर, दे गिव्ह द आयडिया ऑफ द सेल के एल एम एन. ओके, डॅश डॅश अप टू सो ऑन. देन त्याच्यानंतर हे प्रिन्सिपल क्वांटम नंबर या ऍटम मध्ये कशा प्रकारे लेटरने डेसिग्नेट केलेले आहे याची माहिती सुद्धा या ठिकाणी दिलेली आहे. आता परत आपण ॲझ्युमिथल क्वांटम नंबर कडे मूव्ह होऊया. तत्पूर्वी लक्ष द्या. मी या ठिकाणी ऍटम चा परत स्ट्रक्चर ड्रॉ करतो म्हणजे तुमच्या लक्षात येऊन जाईल. दिस इज द के एल एम एन. हियर एन ची व्हॅल्यू 1 2 3. दिस इज द के सेल एल एम एन, व्हॅल्यू 1 2 3 and 4. ओके, हे सेल आहे. के सेल म्हणजे फर्स्ट सेल, एल सेल म्हणजे सेकंड सेल, एम थर्ड म्हणजे एम सेल म्हणजे थर्ड सेल, एन सेल म्हणजे फोर्थ सेल. ओ सेल नंबर. ओके, देन आता पहिल्या सेल मध्ये किती सबसेल आहे हे काढायचं तर फॉर्म्युला आहे सबसेल. सेल मध्ये सबसेल किती आहे, मग फॉर्म्युला तुम्हाला माहित आहे एल इज इक्वल टू द एन मायनस ऑफ 1. हा फॉर्म्युला आहे फॉर के सेल. के सेल मध्ये किती सबसेल आहे हे कॅल्क्युलेट करायचं आहे के सेल मध्ये. मग के सेल मध्ये जर काय कॅल्क्युलेट करायचं असेल तर के सेल साठी एन ची व्हॅल्यू काय, फॉर्म्युला काय, एन इज इक्वल टू द एन मायनस ऑफ 1. सो के साठी एन ची व्हॅल्यू किती आहे 1. सो बघा के साठी, के सेल साठी एन ची व्हॅल्यू किती आहे म्हणजे डिपेंड आहे प्रिन्सिपल क्वांटम नंबरवर. के मध्ये एन ची व्हॅल्यू 1 आहे म्हणून 1 मायनस ऑफ 1. सो एल इज इक्वल टू द 0. याचा अर्थ के मध्ये जी सबसेल आहे ते किती आहे, एकच आहे. ओके, लक्षात ठेवा एक सबसेल आहे, व्हॅल्यू 0 इज द व्हॅल्यू हियर. ओके, देन सेकंड जे सबसेल आहे फॉर
यल सेल, या यल सेल साठी बघायचं आपल्याला L इज इक्वल टू द n मायनस ऑफ 1 आणि याच्यासाठी n ची व्हॅल्यू किती आहे रे 2. सो 2 मायनस ऑफ 1 किती, दोनातून एक गेल्यावर 1. मग 1 ला राईट कसं करायचं, 1 ला राईट कसं करायचं, 0,1 1 आलेला आहे. लक्षात ठेवा, आपण 1 ला राईट करत असताना 0,1 असं राईट करणार आपण या ठिकाणी. देन आता नंतर आहे m सेल फॉर m सेल. मग m सेल साठी बघायचं आपल्याला n इज इक्वल टू द n मायनस ऑफ 1. सो n इज इक्वल टू द 3 मायनस ऑफ 1 आणि 3 मायनस ऑफ 1 2 म्हणजे 0,1,2. देन n फोर्थ सेल फॉर हियर n सेल. n सेल मध्ये किती सबसेल आहे ते बघायचे आपल्याला. सो n इज इक्वल टू द n मायनस ऑफ 1. सो n ची व्हॅल्यू n साठी किती आहे 4. हियर 4 मायनस ऑफ 1. सो हियर हाऊ मेनी 3 आणि 3 ला कसं राईट करायचं 0,1,2,3. बघा पहिली सेल कोणती आहे के सेल. के सेल मध्ये n ची व्हॅल्यू 0 म्हणजे सबसेल किती आहे 1. व्हॅल्यू 1 सबसेल 1. के मध्ये एल ची व्हॅल्यू 0 आहे म्हणजे सबसेल काय आहे या ठिकाणी यस हे सबसेल आहे. कोणता सबसेल आहे यस, लक्षात ठेवा. देन एल मध्ये व्हॅल्यू किती आहे 0,1. मग याचा अर्थ याच्यामध्ये किती सबसेल आहे 2. 0 असेल तर सबसेल कोणता असेल यस आणि 1 असेल तर सबसेल कोणता असेल पी. म्हणजे के मध्ये एक सबसेल आहे बघा. के मध्ये एल ची व्हॅल्यू 0 व्हॅल्यू असेल तर सबसेल यस, यस सबसेल 1. मग हे यस सबसेल काढला आपण या ठिकाणी. दिस इज द यस सबसेल हियर. मग आता या ठिकाणी एल ची सेल, एल ची व्हॅल्यू किती आहे 0 1 म्हणजे सबसेल किती आहे 2. मग 0 सबसेल 2 मग एक यस आणि दुसरं काय रे पी. देन फॉर एम सेल साठी 0 1 2 म्हणजे 0 असेल तर सबसेल कोणतं यस, 1 असेल तर सबसेल पी आणि 2 असेल तर सबसेल डी. म्हणजे तिसऱ्या सेल मध्ये किती सबसेल झाले या ठिकाणी बघा 3 सबसेल. थर्ड सेल एम सेल मध्ये 3 सबसेल यस पी डी. मग हे झालं यस, हे पी आणि हे डी. चौथ्या सेल साठी बघा आता 4 सबसेल आहे यस. देन 1 असेल तर पी, 2 असेल तर आपण डी घेतो आणि 3 असेल तर काय घेतो एफ. म्हणजे फोर्थ सेल मध्ये किती सबसेल आलेले आहे 4. ओके 4 सबसेल आपण या ठिकाणी घेतलेले आहे. ओके लक्ष द्या यस पी डी आणि एफ. पहिले आपल्याला सेल माहिती आहे बघा के सेल. के सेल मध्ये कोणतं सबसेल आहे यस 1. एल सबसेल मध्ये 2 आहे एस पी. बघा हे 2 सबसेल आहे. ही मेन सेल आहे, ह्या 2 काय झाले त्या सबसेल. हे बघा थर्ड सेल मेन सेल आहे थर्ड आणि याच्यामध्ये 3 सबसेल आहे. फोर्थ सेल याच्यामध्ये किती सबसेल आहे 4 सबसेल. ओके लक्षात की ऍटम मध्ये ज्या सेल असतात त्या सेल मध्ये फर्दर त्या सेल मध्ये काय पडतात सबसेल पडतात. आणि सबसेल पडण्यासाठी यासाठी आपल्याला ॲझिम्युथल क्वांटम नंबर आयडिया देतो. कशाची आयडिया देतो दे गिव्ह द नंबर ऑफ सबसेल प्रेझेंट इन द मेन सेल. के सेल मध्ये 1 आहे, एल मध्ये 2, एन मध्ये 3, एम मध्ये किती रे 4 सबसेल या ठिकाणी आहे. आणि या सगळ्या डिपेंड आहे प्रिन्सिपल क्वांटम नंबरवर. आणि या ठिकाणी आपण बघितलं की मेन सेल मध्ये किती सबसेल आहे याची आयडिया आपल्याला ॲझिम्युथल क्वांटम नंबरनं प्रोव्हाइड केली. फॉर एक्झाम्पल इकडे लक्षात घ्या हे फर्स्ट सेल आहे. पहिल्या सेल मधलं हे एस सबसेल आहे तर मग मी याला 1 नंबर देतो. हे यस आणि पी हे कोणत्या सेल मधले आहे दुसऱ्या, म्हणून मी याला सेकंड म्हणजे याला 2s आणि 2p लिहितो. मी 2s आणि 2p का लिहिलं कारण की 2s आणि 2p हे दुसऱ्या सेल मधले आहे म्हणून त्याला सेकंड नंबर दिलं. थर्ड सेल हियर 3s 3p and 3d. why? because they are third cell
आणि याला काय रे आता देणार आपण बघा इकडं फोर्थ नंबर का देणार कारण की दे आर प्रेझेंट इन द फोर्थ सेल 4f 4s 4p 4d 4f सेल मधून इलेक्ट्रॉन कुठे जाणार बघा पहिली इलेक्ट्रॉन कुठे होता ऍटम मध्ये तुम्हाला माहित आहे इलेक्ट्रॉन पहिले सेल आता सेल मधून इलेक्ट्रॉन कुठे जाणार सबसेल मध्ये जाणार दिस इज द आयडिया अबाउट द प्रिन्सिपल क्वांटम नंबर 1 आणि दुसरा अॅझिमुथल क्वांटम नंबर अजून 2 क्वांटम नंबर बाकी आहे तत्पूर्वी लक्षात ठेवा लिहून घ्या प्रॉपरली रीड करा